हे गप्रे चिन्मयानंदा, हे कसले तुझे माकड चाळे चाललेत? आप्पा माकड चाळे नाही, टेडी चाळे. टेडी चाळे? हे टेडी म्हणजे काय रे? मी सांगतो. तो जे काही म्हणतोय ना त्याला अस्वल असं म्हणतात. अगदी बरोबर आप्पा. अय्या, तुम्हाला कसं माहिती? सईने मला सांगितलं. हल्लीची मुलं काय तर म्हणे अस्वल दिवस साजरा करतात आणि प्रेमाची भेट म्हणून एकमेकांना अस्वल देतात. तुम्हाला सांगितलं होतं मी हे. बरं ते जाऊ दे. तू सांग रे, काय सांगत होतास? ये. तर आजी, आपल्या घरी आज ना एक अस्वल आलं होतं. काहीतरीच काय? आपल्याकडे कसं येईल अस्वल? खरं सांगतो मी आजी. चिन्मयानंदा, अरे तू आई एवढा उंच झालास तरी ह्या असल्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवतोस तू? अहो, उंच झाला तरी वयाने लहानच आहे अजून. तो निरागस आहे बिल्लू. तू कुठे बघितलंस अस्वल? हो, ते आपल्या घरी आलं होतं. नाही पण घरात तर कोणीच आलेलं नाहीये. अहो अप्पा, तुम्ही जेव्हा खुर्चीवर झोपला होतात ना तेव्हा तो तिकडे बसला होता. अरे कसं शक्य आहे ते? हो अप्पा, मऊ केस आणि छोटे छोटे कान होते त्याचे. मी अभ्यास करताना पण तो माझ्या बाजूला बसलेला. अरे चिन्मयानंदा, आम्ही तुला हिसाब नीतीतल्या गोष्टी सांगतो त्या तू खऱ्या समजायला लागलास की काय? आजी, गोष्ट नाही ग, मी खऱ्याबद्दल म्हणतोय. तो इथे बसला होता. अरे आप्पा इथे असताना तो कसा येईल? त्यांना बघून घाबरणार नाही का? ते साक्षात नरसिंह आहेत. हे बघा, उगाच काहीतरी निरर्थक बडबडू नका. बरं ते जाऊ दे. ये, मी तुला एक छानशी गोष्ट सांगते. जो टेडीची? अस्वलाची. हा, अस्वलाची सांगते. एक ना चिडका कावळा असतो. त्याला एकदा एक अस्वल भेटतं. अगोय, म्हणजे मी? नाही, मैना भेटते छानशी. चिडक्या कावळ्याला एक मैना भेटते. मानसी, आज माझा डबा सगळ्यांना इतका आवडला. बरं, ती भरली भेंडी परत करशील का? हो. अरे ते विचारायचंच विसरलो. ते गिफ्ट मिळालं का तुला? आवडलं का तुला? हो, मला मिळालं होतं पण काय? अगं, काय झालं? बस 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 इकडे. काय झालं तुला? असं डोळ्यात पाणी बिणी का आलंय? मला आवडलं होतं ते, पण मी ते. काय झालं? नीट सांगणारच का काही? मला ते फेकून द्यावं लागलं. काय? फेकून द्यावं लागलं? मानसी, मला ना काही कळतच नाहीये. तुम्ही चिडू नका ना. मला काय करू कळलंच नाही. आप्पा समोर होते. आप्पाला टेडी दिसला असतं ना, घर डोक्यावर घेतलं असतं. मी मुद्दाम नाही केलं. मला माफ करा. तुम्ही इतक्या प्रेमाने मला गिफ्ट दिला आणि मी अशी वागले. झालं तुझं? आता इकडे बघ. इकडे बघ, इकडे बघ. मी तुझ्यासाठी टेडी मागवलाच नव्हता. काय? अगं, मी तुझ्यासाठी छान गळ्यातलं आणि कानातलं मागवलं होतं. बरं, आज आलं नसेल तर येईल 1-2 दिवसात. पण मग टेडी कोणाचा होता? मला काय माहित. तू आधी फेकण्याच्या आधी विचारायचं तर. अहो, इतका वेळ होता का? आप्पा समोरच होते ना. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ दे, विसर. पण मग टेडी कोणी पाठवला होता? मला माहित नव्हतं त्या टेडीमुळे एवढं टेन्शन येईल तुला. बट एनिवे, जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग नाउ. पण नचिकेत, मला खूप वाईट वाटतंय रे. तू एवढ्या प्रेमाने मला तो टेडी दिला होता आणि तो भंगारात गेला. इट्स ओके, वी ट्राइड आवर बेस्ट, राइट? नचिकेत, मी ना तो अगदी माझ्याकडे जपून ठेवणार होते. खूप आवडला होता रे मला. मला आठवण येते आता त्याची. साई, प्लीज डोंट बी अपसेट.
मी नवीन आणून देईन ना. इट वॉज जस्ट अ टॉय. नाही नचिकेत, तो तू मला दिलेला पहिला टेडी होता आणि तो माझ्यासाठी खूप महत्वाचा होता. त्याची जागा नाही कोणी घेऊ शकत. साई, इट्स टोटली ऑल राईट. ओके, जाऊ दे, तू नको त्याचा विचार करू. टेडी गेला, टेडी देणारा थोडी गेलाय का, तो पण गेला ऑस्ट्रेलियाला. असा कसा जाशील? मी का जाऊ देईन तुला? नाही, असं नाही. माय पेरेंट्स मस्ट बी मिसिंग. मी कधीतरी जावं लागेल ना. हो का? उद्या जा ना मग, चालेल मला. किती इझिली चिडते कसं आहे तू. परफेक्ट लेडी अप्पा केतकर आहे तू, नथिंग एल्स. मी काय चिडले नाहीये, मी फक्त दाखवत होते की मी चिडले म्हणून. अच्छा. नाही, हे सगळं तुला छान जमतं, फक्त आय लव्ह यू म्हणता येत नाही, राईट? ते नाही म्हणायचं मला. का? मला लाज वाटते. साई, मी येऊ तिकडे? का? मला बघायचंय तुला ब्लश करताना. काही गरज नाहीये, झोप आता. तीच तर लागत नाही ना. मला नको सांगूस मग कोणाला सांगू? अरे मला नाही माहित नचिकेत, झोप. शुभरात्री. गुड नाईट. हॅलो, गुड मॉर्निंग एंजल. सुप्रभात. प्रेम दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. विशिंग यू द सेम डार्लिंग. सकाळी सकाळी तुझा आवाज ऐकला आणि खूप छान वाटलं. मलाही खूप आवडतं तुझा असा झोपेतला आवाज ऐकायला. मग येतेस इकडे? हो रे, मलाही आवडलं असतं, पण आज शक्य नाही नचिकेत. वाय? अरे असं काय करतोय? आज आमच्या नवीन दुकानाचं उद्घाटन आहे ना. ओ येस, राईट. इनॉग्रेशन आहे. मग एक काम कर ना, इनॉग्रेशन नंतर भेट मला. बघते रे, पण जमेलच असं वाटत नाही मला. सई, प्लीज. मी प्रयत्न करते ना नचिकेत, 100% प्रयत्न करते, पण मी आत्ताच नाही सांगू शकत तुला की मला जमेल की नाही. आय डोंट नो सई, मला नाही माहिती. डोंट गिव्ह मी एनी रिझन्स. तू ये, मला नाही माहिती. बरं ठीक आहे, बघूयात कसं काय होतंय. हं, म्हणूनच तर मी तुला सकाळी सकाळी भ्रमणध्वनी केला ना शुभेच्छा द्यायला. नाहीच जमलं तर निदान. लुक, हा दिवस वर्षामधून एकदा येतो अँड दिस इज आवर फर्स्ट व्हॅलेंटाईन्स टुगेदर. बघूयात काय होतंय कसं. हं, तुला जमवावं लागेल सई. प्लीज डोंट गिव्ह मी एनी एक्सक्युजेस. बरं चल, ठेवते आता. बघूयात काय आज नशिबात. God, I need a miracle today. Please. गजसभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, तू तर चाफे कळी. गर्दसभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, तू तर. माफ करा, चुकून तुमच्या घरात आलो. अहो अहो अहो, अहो अहो, तुम्ही आहात होय? अहो कशी दिसते मी? किती सुंदर दिसताय. खानदानी सौंदर्य म्हणतात ते हेच. हो ना. हे घ्या मग. गजरा माळा जरा. कोण मी? अहो जरा मला माळता का गजरा? आणा इकडे. अहो तुमच्या हातातच तर आहे. हो तसं नाही हो, मग? तुमचा खोपा इकडे आणा. असं होय, घ्या. खोप्यामध्ये खोपा माझ्या केसांचा चांगला, तुम्ही किती दिवसांनी गजरा डोक्यात माळला, गजरा केसात माळला. हो का? किती वर्षांनी? हो.
हो पूर्वी कसं 2 आण्याला गजरा मिळायचा, त्यावेळेला मी आणायचो कधीतरी. पण महागाई जसजशी वाढत गेली तस गजरा घ्यायचं धाडसच होईना. बरं हा केवढ्याला घेतलात गजरा? हा घेतला नाहीये, तुमचे पैसे वाचवलेत. हं? आपल्या बागेतल्याच फुलांचा आहे. अहो असं काय करताय तुम्ही? अहो आज तर निदान आणायचं नाही का? काही हरकत नव्हती. काय सांगताय? हो. अहो मग शैलेशला सांगते ना आणायला. गजरे काय किती माळले तरी छानच दिसतात. पण तुम्हीच जरा सांगता का शैलेशला आणायला? माझी तयारी व्हायची आहे. नाही नको नको, कशाला? हो अहो एकाच गजऱ्यात तुमचं सौंदर्य कसं अगदी वेगळं दिसतंय. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. हा रुसवा सोड सखे, पुरे हा बहाणा सोडना अबोला, सोडना अबोला, सोडना अबोला. बरं ते जाऊ दे. मी कसा दिसतोय ते सांग ना. तुम्ही नाही म्हणजे तुम्ही तर काय नेहमीसारखे अगदी रुबाबदारच दिसताय. मग ते तर आहेच, मी आहेच असा रुबाबदार. म्हणजे आपल्या लग्नात दिसत होता ना अगदी तसेच दिसताय. पण एक जरा कमतरता आहे. आता काय? म्हणजे पूर्वीसारखे टोपीच्या खाली अगदी भरदार केस नाही आहेत ना. आता काय आहे माहितीये का, की वयोमानाप्रमाणे शरीरावर तेवढे परिणाम होतातच ना. हो असो, मी जरा खाली जाऊन बाकीचे सगळे तयार झालेत का नाही ते बघतो. हो हो बघा तुम्ही. मी तयार होते तोपर्यंत. आता आणखीन काय तयार व्हायचं बाकी राहिलंय? किती सुंदर दिसताय तुम्ही. इश्श, तू तर चाफे कणी, तू तर चाफे कणी. इश्श. अहो असे काय बघताय? कल्पना, कोण म्हणेल तुला लग्नाला आलेली मुलगी आहे म्हणून? हा इश्श, काहीतरीच बाई तुमचं. अगं नाही, खरंच सांगतोय मी. अहो कुठलीही बाई जेव्हा छान साडी नेसते, 4 दागिने घालते, तेव्हा सुंदरच दिसते. नाही नाही, तसं नाही ते. मग हे नाही बघ, त्याच्यासाठी ना मुळात आधी सुंदर असावं लागतं, जी तू आहेस. हो की नाही? आज काय झालं तुम्हाला? कल्पना, तू अशी रोज तयार होऊन बाहेर का नाही निघत? तयार हो आणि कुठे जाऊ? अहो अर्धा दिवस तर माझा स्वयंपाक घरातच जातो. तू एक काम का नाही करत? तू ना आपल्या दुकानात लक्ष घाल ना, म्हणजे तुलाही थोडा बदल. छे छे बाई, ते नाही मला जमायचं. त्यात न जमण्यासारखं काय आहे? सगळं खाण्याच्या संदर्भात तर आहे, आणि त्यात तर तुझा हातखंड आहे. नाही म्हणजे पूर्वी मला वाटायचं की मी करेन, मला जमेल, पण आता तेवढाही आत्मविश्वास नाहीये. कल्पना, आपण आपल्या आवडीचं काम करायला लागलो ना की आपला आत्मविश्वास आपोआप दुणावतो बघ. हो खरं बोलताय तुम्ही. आणि तुम्ही म्हणता तसं मी तुमच्या दुकानात आले तुम्हाला मदत करायला, तर मग घर कोण सांभाळणार? सगळं आईंवर पडेल नाही का? नकोच ते. पण तू निदान अशी छान तयार होऊन बाहेर निघ. हो का? चालेल, छान नथ घालते आणि बाजारात जाते भाजी आणायला. नाही नाही नाही, तसं नाही. अगं माझ्यासाठी म्हणतोय मी. आपली बायको अशी छान नटलेली असली ना की मग मला पण असं छान वाटतं ना ग. हो, पुरे करा आता. आई आणि आप्पा वाट बघत असतील आपली. चला. विषय बदलू नकोस. हवं तर मी तुझी स्तुती थांबवतो. करा हो, बरं वाटतं. अहो माझा पदर नीट आहे का मागून? हो हो, व्यवस्थित आहे. ऐक ना, माझं घड्याळ कुठे आहे? अहो ते काय तिकडे आहे, असं काय करताय? बाबा, हा, माझे केस विंचरून द्या ना. आईला सांग ना. बाबा,
मी आईची कट्टी घेतली. का? तिने माझा टेडी लपवून ठेवला कुठेतरी. सापडतच नाहीये. तो आपला टेडी नव्हता. जर आपला नव्हता तर मग आपल्या घरी कसा आला? अरे आला असेल चुकून. नाही पण खरंच हो, कुणी आणला असेल टेडी आपल्या घरात? अरे जाऊ द्या, तुम्ही त्याबद्दल काय बोलताय? बरं, मी मागवलेलं गिफ्ट आलंय ना, तर तेच घाल आज गळ्यात आणि कानात. ही काय सांगायची गरज आहे का? हे काय काढूनच ठेवले, हेच घालणार आहे. आणि प्रेम दिवसाच्या शुभेच्छा. आणि बाबा मला ये, तुला पण शुभेच्छा देतो. तुला पण शुभेच्छा. हो पटकन करा ना, तयार व्हा लवकर हो, लवकर. हो. आपण झाले असतील तयार. हो, आप्पांनी आपल्याला बघितलं नाही ना वेळ, तर ते चिडतील. चला चला लवकर तयार व्हा. चला. मी तयारच आहे. आईलाच तयार व्हायला वेळ लागतो. गपरे तू. हे बोलू नका, तयार व्हा लवकर. चला. ऐका ना, हे घालून द्या ना. इतका वेळ लागतो का तयार व्हायला? अहो आता आपल्या दुकानाचं उद्घाटन आहे म्हणल्यावर मुलंही वेळ घेणार ना थोडा तयार व्हायला. अहो पण म्हणून इतका वेळ? काय राज्याभिषेक सोहळा नाहीये तिथे? अहो तुम्ही एवढे छान तयार झालाय, मुलांनाही घेऊ द्या की थोडा वेळ. बघा, आला दूरध्वनी. हो. तिकडे नवीन दुकानात लोक वाट बघत असतील माझी. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. नमस्कार, मी झणझणे बोलतेय परदेशी एक्सपोर्ट मधून. आता काय काम काढलं? आज मुंबईभरातल्या सगळ्या फूड एक्सपोर्टरची एक मोठी कॉन्फरन्स आहे बँड्रामध्ये. बरं, मग तुमचा एखादा प्रतिनिधी तिथे पाठवा. हो, म्हणजे आज आमच्या नवीन दुकानाचं उद्घाटन आहे. ते आटोपलं की मी लगेच येतो तिथे. तुमच्या सगळ्या पदार्थांची माहिती इंग्रजीमध्ये द्यावी लागणार. म्हणजे त्यांना मराठी समजत नाही का? नाही. आणि जो व्यक्ती येणार आहे त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन स्किल्स असले पाहिजेत. काय म्हणजे सगळ्या पदार्थांची माहितीच द्यायची आहे ना? हो, पण लोकांना चटकन कळेल समजेल अशा पद्धतीने ती माहिती द्यायची. आणि हो, ड्रेस कोड वेस्टर्न आहे. तुम्ही जर येणार असाल ना तर तुमचं ते धोतर चालणार नाही या तिथे. सत्यानाश. तुम्हाला फॉर्मल शर्ट, पॅन्ट आणि टाय घालून यावं लागेल. आणि जर एखादी स्त्री येणार असेल तर तिने फॉर्मल ट्राउझर, शर्ट किंवा टॉप किंवा एखादा फॉर्मल स्कर्ट घातला तरी चालणार आहे. वेळ 1 वाजताची, वेळेवर यायला सांगा. ठीक आहे, पण कुठे यायचं? हा, मी तुम्हाला पत्ता सांगते, तुम्ही लिहून घ्या. सांगा पत्ता. आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा. तू अशी जवळी रहा. काय चाललंय? ही अगं छान दिसतेस नेहमीप्रमाणे. कुणी प्रेमात पडावं अशी. उधळी कोणाची आहे? ए काकू, तू पण खरंच खूप गोड दिसतेस. काय ग? बायको कोणाची आहे? काय हो? ए चला निघूयात. हो. ए काकू, हे कानातले आणि गळ्यातलं नवीन आहे का ग? हो, नवीन घेतलंय. खूप छान आहे ग. कुठून घेतलं? हे मित्राच्या बायकोने व्यवसाय सुरू केलाय नवीन, तिच्याकडनं घेतलं. हो हो. पण बाबा, तुम्ही तर मगाशी म्हणाला होतात की चला 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 चला, उशीर झाला. चला लवकर. चला चला. काय मला बोलू दिलं नाही. काय
तर म्हणे इंग्रजी बोलणारी व्यक्ती पाठवा, आणि ती सुद्धा इंग्रजी पोशाखात. इंग्रजांना जाऊन 70 वर्ष झाली तरी अजून गुलामगिरी काही जात नाही रक्तातून. तर काय हं? मी का म्हणते तुम्हीच का जात नाही विजार घालून? आणि इंग्रजी काय बोलाल की तोडकं मोडकं. चिवडा, लाडू, भाकरवडी हे शब्द तर मराठीतच बोलायचे. हे बघा, तुमचे उथळ सल्ले मला नको आहेत. अहो, त्या झणझणेबाईचा राग माझ्यावर कशाला काढताय उगीच? या बाईचा नुसता आवाज जरी ऐकला ना तरी तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. जाऊ दे हो, कधीतरी भेटत, कधीतरी कुणीतरी. शेरात 1.25 शेर. 1.25 शेर मीच आहे हो हे कळेल तिला. हो. काहीतरी मार्ग हा काढायलाच हवा. बस.